बिग बॉस मराठीचं 6वं सीझन अगदी धूमधडाक्यामध्ये सुरू आहे आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नेमकं घराबाहेर कोण जाणार आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचंय. कारण की पहिल्या आठवड्यामध्ये नॉमिनेट झालेले सदस्य घराबाहेर गेले नव्हते. पहिला आठवडा आहे म्हणून बिग बॉसनं त्यांना जाऊ द्या म्हणलं. पण मात्र आता या दुसऱ्या आठवड्यामध्ये नक्कीच बिग बॉस मधला एक कलाकार घराबाहेर जाणार आहे आणि त्याचं नाव आता समोर सुद्धा आलेलं आहे. कारण की वोटिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. जे 9 सदस्य आहेत त्या 9 सदस्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं वोटिंग झालेलं आहे. पण बिग बॉसच्या घरामध्ये फक्त वोटिंगच पाहिलं जातं का? त्या सदस्याचा खेळ सुद्धा पाहिला जातो. म्हणूनच आता याच्यामध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे आणि घराबाहेर जाणारा सदस्य नेमकं कोण आहे हेच आपलं सविस्तर बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. बिग बॉस मराठीचं 6वं सीझन सुरू झालंय. अगदी चांगल्या पद्धतीनं चालतंय. परंतु ज्या पद्धतीनं 5वं सीझन मोठ्या प्रमाणात गाजलं होतं, सुरुवातीपासूनच धूमधडाका पाहायला मिळाला होता, त्या पद्धतीनं मात्र हे 6वं सीझन तेवढं काही आपल्याला दिसत नाही. पण मात्र हे जे कलाकार आहेत आता हे दुसऱ्या आठवड्यापासून जरा धिंगाणा करायला, मस्ती करायला सुरुवात करतायत. पण मात्र पहिल्याच आठवड्यामध्ये 9 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे दीपाली सय्यद यांचं, सागर करंडे यांचं नाव आहे, करण सोनवणेचं नाव आहे, त्याच्यामध्ये प्रभू शेळकेचं नाव आहे, राधा पाटीलचं आहे, अनुश्री मानेचं आहे, दिव्या शिंदेचं आहे आणि रोशन भजनकरचं नाव आहे. अशा पद्धतीनं सगळ्यांचे नाव या संपूर्ण याच्यामध्ये आहेत आणि रुचिताचं सुद्धा याच्यामध्ये नाव आहे. हे सगळे 9 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत. मग आता घराबाहेर नेमकं कोण जाणार याचा जर आपण विचार केला आणि त्याचे वोटिंग ट्रेंड पाहिला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की 9व्या नंबरवर रुचिता आहे, 8व्या नंबरवर प्रभू आहे, 7व्या नंबरवर राधा पाटील आहे आणि 6व्या नंबरवर अनुश्री माने आहे, 5व्या नंबरवर सागर करंडे आहे. अशा पद्धतीचा क्रम आहे. वरी सागर करंडे, रोशन भजरकर, करण सोनवणे अशा पद्धतीची नावं आहेत. पण मात्र घराबाहेर नेमकं कोण जाणार? आता सुरुवातीला वाटलं होतं की रुचिता घराबाहेर जाईल. पण मात्र मागच्या 2 दिवसापासून रुचितानं असा काही धुमाकूळ या बिग बॉसच्या घरामध्ये घातलाय की रुचिताला आता घराबाहेर काढणं शक्य नाही. आणि दुसरं नाव आहे प्रभू शेळकेचं. तर एवढ्या लवकर प्रभू शेळकेला घराबाहेर काढतील हे सुद्धा शक्य नाही. कारण की प्रभूला अजून 4-5 आठवडे किंवा फायनलपर्यंत सुद्धा नेतील असं सुद्धा दिसते. पण मात्र त्याला वोटिंग सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात आहे. 8व्या नंबरला तो आहे. त्याच्यानंतर नाव येतं सागर करंडे याचं. कारण की सागर करंडे हा मोठा सेलिब्रिटी आहे. चला हवा योद्ध्यामध्ये काम केलेलं आहे आणि अशा सेलिब्रिटींसोबत आधीच बिग बॉसनं करार केलेला असतो की आम्ही तुम्हाला एवढ्या आठवड्यासाठी घेऊ, तेवढ्या आठवड्यासाठी घेऊ, म्हणजे फिक्स एवढ्या आठवड्यासाठी घेऊ आणि तेवढं मानधन देऊ असं फिक्स मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत ठरलेलं असतं. त्याच्यामध्ये सागर करंडेचं नाव आहे, दीपाली सय्यद यांचं नाव आहे कारण की त्या सुद्धा मोठ्या कलाकार आहेत आणि इतर जे कलाकार आहेत त्यांना वोटिंग मोठ्या प्रमाणात भेटतंय. मग त्याच्यामध्ये करण सोनवणे असेल त्याचं सुद्धा बाहेर जाण्याचे चान्सेस होते. पण मात्र त्यानं सुद्धा धुमाकूळ चालू केला आहे. म्हणून आता याच्यामधून अनुश्री मानेचं नाव कट झालं. कारण की अनुश्री माने ही सुद्धा मागच्या 2 दिवसापासून कशा पद्धतीनं भांडतीये, शिव्या देतीये हे सुद्धा तुम्ही पाहिलंय. तिच्या जोडीला रुचिता आहे. या दोघी जणींची नावं कट झालेलं आहेत. प्रभू शेळके सुद्धा घराबाहेर एवढं लवकर जाणं शक्य नाही म्हणून त्याचं नाव सुद्धा कट झालेलं आहे, म्हणजे सेफ झालेलं आहे. सागर करंडे हा सेलिब्रिटी आहे. दीपाली सय्यद या सुद्धा सेलिब्रिटी आहेत. त्यांचे नाव सुद्धा कट झालेले आहेत. मग नाव येतं टॉप 3 मध्ये ते म्हणजे रोशन भजनकर याचं, दुसरं नाव आहे दिव्या शिंदे यांचं आणि तिसरं नाव आहे राधा पाटील यांचं. हे तिघजणच आता डेंजर झोनमध्ये असणार आहेत आणि या तिघांपैकी एक सदस्य नक्कीच घराबाहेर जाणार आहे. मग या तिघांचा जर आपण विचार केला तर रोशन भजनकरचा अजून पाहिजे तसा खेळ किंवा गेम या घरामध्ये पाहायला मिळत नाही. जरी त्याला टॉपचं वोटिंग होत असलं, मोठ्या प्रमाणात मत मिळत असलं, पण तरी सुद्धा तो त्या ठिकाणी शांतच बघायला मिळतो. म्हणून त्याच्यावर सुद्धा डेंजर झोन असू शकतं. दुसरं नाव आहे दिव्या शिंदेचं. दिव्या शिंदेला तर मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोईंग तिला फॉलो करतायत, मोठ्या प्रमाणात मताधिक्य देत आहेत आणि मताधिक्य सुद्धा तिला नंबर 1चं मिळतंय. ती नंबर 1ला सुद्धा आलेली आहे आणि तिच्या खाली राधा पाटील आहे.
मग या दोघा जणांच्या तुलनेत दिव्या शिंदे आणि रोशन भजनकर या दोघा जणांच्या तुलनेत जर आपण विचार केला तर राधा पाटील ही कमजोर आहे. तिचा त्यामध्ये कुठलाही खेळ नाही. बारीक आवाजात आरडणं असेल, वरडणं असेल आणि भांडणं असेल, याच्या व्यतिरिक्त तिचा काही खेळ दिसत नाही. आणि बिग बॉसला तिचा काही जास्त खेळ आवडत नाही किंवा बाहेर सुद्धा तिच्यावर काही रील किंवा व्हिडिओ बनत नाहीत, म्हणून तिला त्या ठिकाणी ठेवून फायदा नाही असं सुद्धा काही जण म्हणतात. म्हणून या आठवड्यामध्ये राधा पाटील यांचा नंबर लागू शकतो आणि तिला घराबाहेर काढलं जाऊ शकतं असं आता समोर आलेलं आहे. पण खरंच अशा पद्धतीनं खरं होईल का? राधा पाटील या घराबाहेर जातील का? का यांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला कलाकार घराबाहेर जाईल? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा.